प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त घटिका। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कीर्तन पुष्पाकरिता निवडलेला अभंग, देहू ज्यांचं गाव आहे, इंद्राणी ज्यांची माये, तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे, असे देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगतमान्य संत, विश्वमान्य संत, संत मान्य संत आणि देवमान्य संत असे जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा वैष्णवाची अवस्था सांगणारा अभंग। विठ्ठल या अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्या शिरण्यापूर्वी प्रतिपाद्य विषयाकडे जाण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा की गेले अखंड 14 वर्ष झालं जो अखंड हरिनाम सप्ताह पोखरापूर या गावामध्ये अगदी आनंदाने उत्साहाने सुरू आहे आणि तसंच याही वर्षी अगदी 4थ्या दिवसाची ही सुंदर अशी सेवा मज सारख्या एका अज्ञानी लेकराकडे अगदी तुम्ही प्रेमाने, विश्वासाने, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने दिलीत त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। तर पहा, अखंड हरिनाम सप्ताह करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक भाव असतो। काय भाव असतो? सप्ताह म्हटल्यानंतर गावासाठी एक पर्वणी असते। कोणत्या गावासाठी? तर सप्ताह म्हणजे यात्रेसारखा असतो। प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची सप्त्याबद्दलची भावना असते। इथं जमलेला प्रत्येक जण हा सप्ताह माझा आहे या निमित्ताने जमलेला असतो। अगदी 7 दिवस आपण आपल्या कुटुंबासारखं या सप्त्यामध्ये राहत असतो। तर आज सप्त्याचा बघायला गेला तर 4था दिवस। या 4थ्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग अगदी सरळ सोपा सर्वांच्या पाठांतरातला। या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा एका वैष्णवाचं महत्त्व सांगतात आणि सोबत वैष्णवाच्या अवस्थेचंही महत्त्व सांगतात। विठ्ठल हो, आधी आपण सुरुवातीला जर पाहायला गेलं तर आम्हाला प्रश्न पडला पाहिजे, या महाराष्ट्राची भूमी अशी आहे की जिथं प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतो की नाही? जवळपास सगळ्या गावामध्ये सप्ताह होतो। पण आम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारला की सप्ताह का करावा, कशासाठी करावा आणि कोणत्या कारणासाठी करावा? हो, काय होतं, आमची परंपरा आहे, आमची संस्कृती आहे, या निमित्ताने आम्ही चालत राहतो, पण त्यामागचं कारण आम्ही कधी जाणून घेत नाही। 7 दिवस 7 कीर्तन होतात, 7 दिवस आम्ही ज्ञानदानाची सेवा करतो, अन्नदानाची सेवा करतो, अनेक प्रकारच्या सेवा यातून होतात। नवे प्रत्येकाच्या पदरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पुण्य देखील पडतं, परंतु फक्त ह्या एकाच कारणासाठी सप्ताह आहे का बरं? नाही, तर कशासाठी आहे? 7 दिवसामध्ये मनुष्याला त्याच्या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग कळावा या हेतूने असतो सप्ताह। मला सांगा, परीक्षित राजाचा उद्धार किती दिवसात झाला? 7 दिवसात झाला। तुम्हा आम्हाला पण रोजच्या 2 तासाच्या सेवेने, पहा मी नेहमी सांगत असते, 2 तासाच्या कीर्तनातील एका वाक्यातील एका शब्दाचं आचरण जर माणसाने केलं तर माणसाच्या जीवनाचं सार्थक होतं। पण आम्हाला सवय काय लागली माहिती का? एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने मुळातच कीर्तनाला बसलेल्या लोकांची मानसिकता कशी असते माहिती का? सुरुवातीला बसल्यानंतरच प्रश्नचिन्ह असते, कधी संपतंय की? ही कीर्तनाला बसलेल्या श्रोत्यांची मानसिकता कशामुळे निर्माण झाली? आपण कीर्तनाला कोणत्या कारणाने बसलोय हे कारण आम्हाला माहिती नाही। आम्हाला वाटतं तुकोबांचा अभंग आहे म्हणजे तुकोबांचा उपदेश ऐकण्यापुरतंच कीर्तन नाहीये, तर तुकोबाचा उपदेश जीवनामध्ये आचरण्याकरिता कीर्तन असतं। पहा, मुळातच कीर्तन म्हणजे आहे तरी काय हो? एक प्रकारची म्हणायला गेली तर संस्कृती आहे, एक प्रकारे म्हणायला गेलं तर ती परंपरा आहे, एक प्रकारे म्हणायला गेलं तर ती गावाची असणारी एक भावना आहे। परंतु याच्याही पलीकडे जाऊन जर विचार केला तर संत सांगतात, तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, ते नामच नाही पापचे ऐसे केले। काय सांगितलं कीर्तनाचं महत्व? कीर्तनाचं महत्व सांगत असताना महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे। कोणत्या कीर्तनामध्ये? अंतरंगातल्या कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे, तुमच्यावर अनंत जन्मीचं असलेलं पाप आणि त्या पापाचं प्रायचित्त सगळं नष्ट होतं। ही ताकद कशाची आहे? कीर्तनाची। कीर्तनाचं अंग होय अंग। अहो, या कीर्तनात एवढी ताकद आहे, जगाच्या बापाने सुद्धा संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचावं,
म्हणजे देव सुद्धा कीर्तनात, हे कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. परंतु काय होतं, कीर्तन म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर एक नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 नाचता देवाचा गळला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होय देवा ऐसा बोले कबीर. सावध होय देवा ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा, कीर्तनात नाचत असताना देवाला सुद्धा त्याचं देहभान राहिलं. देहीच विधेयी भोगू दशा, देवाला सुद्धा ती दशा प्राप्त झाली. कशाच्या माध्यमातून? कीर्तनाच्या माध्यमातून. आता कीर्तन म्हणत असताना सर्वसामान्य जीवाच्या नजरेसमोर एक येते, ती म्हणजे व्यवस्था. कीर्तन एक व्यवस्था आहे ना. कीर्तनाला लागतं काय? मृदुंग लागतो, सिस्टीम लागते, पेटी लागते, गायनाचार्य लागतात, वादक लागतात, व्यवस्था आहे. पण हे कीर्तन जे ते कीर्तन प्रसाराचं माध्यम आहे, ज्या माध्यमातून समाजापर्यंत भक्ती पोहोचवली जाते. म्हणजे हे साधन आहे. पण संतांनी सांगितलं कोणतं कीर्तन करायचं? अंतरंगातील कीर्तन करायचं. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. नामस्मरणाचं जे कीर्तन आहे ते कीर्तन केल्यानंतर अनंत जन्माचं असलेलं पुण्य, अनंत जन्माचं असलेलं पाप नष्ट होतं आणि पुण्याची प्राप्ती तुमच्या आमच्यासारख्या जीवाला होते. विठ्ठल. आणि या हेतूने पहा असतं ते कीर्तन. आता सगळेजण कीर्तनाला बसलेले असताना कीर्तनाचा एक नियम असतो. काय नियम असतो? साक्षात कीर्तनामध्ये भगवंताचा वास असतो. त्यामुळे कीर्तनाला बसताना माणसाने झोपायचं. ज्याला झोप येते त्यानं मला सांगायचं, मग मी झोप आणि ते काय पण बघून घेऊ. पण झोपायचं 2 तासामध्ये भगवंताला सुद्धा वेळ लागेल इतकं सुंदर भजन करायचं. आणि कीर्तनाला बसलेल्या माणसाची दशा सतत नामस्मरणात असली पाहिजे. पाठीचा कणा ताठ हवा, नजरेला धार हवी आणि कान नेहमी शब्दांकडे आणि अंतकरण भगवंताच्या नामस्मरणाकडे हवं. तो असतो खरा कीर्तनातील श्रोता. आता तुमच्याकडे बघितल्यानंतर खरं सांगू का, मी नेहमी सांगते एका वक्त्याची ताकद श्रोता असते. वक्ता कधी बोलू शकतो? जेव्हा श्रोता उत्साहित असतो. तुम्ही झोपलेले असले तर बोलू वाटेल का? खरं सांगू तुमच्यापेक्षा जास्त झोप मला आहे. तुम्ही जर झोपले तर 2 तासाचं कीर्तन इथंच होईल. त्यामुळे सगळ्यांनी कसं एकदम उत्साही तेज बसायचं. आणि विचार करायला गेलं तर ज्या व्यक्तीचा अभंग घेतलाय ती व्यक्ती सर्वसाधारण नाही आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेश. आणि आधी सांगते, साळुंखी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. दिसणारा माझा देह आहे, परंतु माझ्या बुद्धीला, माझ्या वाचेला आणि माझ्या ज्ञानाला सत्ता फोडणारी सत्ता जर कोणाची आहे तर ती माझ्या सद्गुरुनाथांचा माझ्यावर असलेला आशीर्वाद आहे. याच्या पलीकडं हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणीतले तो सुट लागा. अगदी या उक्तीप्रमाणे जे काही आहे तो माझ्या सद्गुरुनाथांचा आशीर्वाद आहे. आता विचार करायला गेलं अभंगाच्या चिंतनाकडे ओळत असताना तुकोबा पहिल्या चरणात म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे. सुरुवातीचा शब्द आहे वैष्णव. तुम्ही आम्ही कोण आहे? वैष्णव आहे. आपल्याकडे अनेक पंथ आहेत. कोणाकडे शिवाची भक्ती करणाऱ्यांना शैव म्हटलं जातं, विष्णूची भक्ती करणाऱ्यांना मग आपण वैष्णव आहे की नाही? पण वैष्णवाची व्याख्या आपण जर आपल्या जीवनात आचरली तरच आपण वैष्णव आहे. मग वैष्णव कोणाला म्हणायचं
तर नामदेवराय सांगतात, नामा म्हणे नाम केशवासी घेसी तरीच वैष्णव होसी जना. आता वैष्णव पहा, कीर्तन करणाऱ्याला कीर्तनकार म्हणावं, गायन करणाऱ्याला गायनाचार्य म्हणावं, वाजवणाऱ्याला वादक म्हणावं, पण भगवंताचं नामस्मरण करणाऱ्याला वैष्णव म्हणावं. आणि वैष्णव कोण होतो? वैष्णव तो जया अवघी देवावरी, ज्याचं भगवंतावर नितांत प्रेम आहे, नितांत माया, नितांत श्रद्धा आहे, तो खरा वैष्णव आहे. मग आता वैष्णवाकडे जात असताना तुकोबांचं म्हणणं आहे, असं असणारा वैष्णव ज्याचं देवावर प्रेम आहे, ज्याचं देवावर माया आहे, ज्याचा देवावर विश्वास आहे, अशा वैष्णवाची संगत जीवनात महत्वाची आहे. का महत्वाचे? पहा, वैष्णवाची संगत करणं म्हणजे खऱ्या अर्थाने संतांना शरण जाणं. काय होतं संतांना शरण गेल्यानंतर? संतांचे संगती म्हणून मार्ग गतीन आकळावा श्रीपती येणे. आता वाचायला हे खूप सोपं आहे. काय सोपं आहे? संतांची संगत केल्यानंतर जगाचा बाप आपला होतो. ऐकायला सोपं आहे, बोलायला सोपं आहे, लिहायला पण सोपं आहे, पण अनुभवायला अवघड आहे. पण झालं काय, आम्ही ऐकत आलो, आम्ही लिहित आलो, आम्ही बोलत आलो, पण आम्हाला अनुभव नाही आला. मग आम्हाला पण संगत करायची, आम्हाला पण शरण जायचंय, पण शरण जाण्या अगोदर माणसाला प्रश्न पडावा. आणि खरं सांगू, जीवनात मोठं व्हायचं असेल, जीवनात काही करायचं असेल, काही प्राप्त करायचं असेल, तर माणसाला प्रश्न पडलाच पाहिजे. प्रश्न पडल्याशिवाय माणसाला उत्तर मिळत. आता का शरण जावं? तुम्ही आम्ही भगवंताचे अंश आहे की नाही? ममे वांश जीवलोके जीवभूत सनातन मनसष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानिक कर्षेत. तुम्ही आम्ही भगवंताचे अंश आहे, आणि अंशाने अंशीच्या शरण गेल्याशिवाय मानवाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. मग आपण अजूनही अपूर्ण आहे, आम्हाला पूर्णत्व प्राप्त करायचं. ज्याप्रमाणे एक लेकरू आईला शरण जाते, मासा पाण्याला शरण जातो, नदी सागराला शरण जाते, तसंच तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या मायबापा समान असणाऱ्या संतांना शरण जायचं. आता आम्ही हे ऐकलं की संतांना शरण जायचं, पण याच्याही अगोदर आम्हाला पाहायला हवं की आजपर्यंत संतांना शरण जाऊन कोणाचं भलं झालं. कारण माणूस नावाचा प्राणी असा आहे की त्याला पुरावा दिल्याशिवाय तो विश्वास ठेवत. आता पुरावा द्यायचा झाला तर संतांना, आता ज्या तुकोबांचा अभंग आहे किंवा तुकोबांच्या आधी 750 वर्षापूर्वी माऊली होऊन गेले, आम्ही आजपर्यंत ऐकले की 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आम्ही आजपर्यंत ऐकले की माऊलींनी रेड्यामुखी वेद देखील. पण हे सगळं करण्या पाठीमाग माझे ज्ञानोबराय काय म्हणतात माहिती का? देवा तुझी गणेश सकल अर्थमती प्रकाशून म्हणे निवृत्ती दास उधारी जोजी. मी जे काही करू शकलो, एकतर मला मती देणारा कोण आहे? मला मती देणारे कोण आहेत? तर श्री निवृत्तीनाथ आहेत, आणि त्यांच्या कृपेने मी काय करू शकलो हे सगळं करू. पण कधी कृपा झाली आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. आम्ही हरिपाठ रोज वाचतो, नवे नवे रोज आमच्या गावात हरिपाठ होतो, पण हरिपाठातल्या एका अभंगात माऊलींचं म्हणणं आहे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. माझ्या हातात दिलं, पण काय दिलं? ज्ञान गुढगम्य ज्ञान देवाला दिले, निवृत्तीने दिधले. काय दिलं? ज्ञान दिलं. कोणतं ज्ञान दिलं? जे गुढ आहे, जे गम्य आहे, जे रहस्य आहे, असं असणारं ज्ञान माझ्यापर्यंत. परंतु माऊलींकडे हे ज्ञान आल्यानंतर माऊली 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहू शकले. श्री गुरुची कृपा लागते. आणि पहा, वैष्णवाच्या संगतीत एवढी ताकद आहे. ज्ञानोबांच्या संगतीत रेडा काय आला? रेडा वेद बोलू लागला की नाही? तुम्ही आम्ही पण चालते बोलते रेडेच आहे. आणि आमच्या मुखातून सुद्धा माऊलींनी वधवूनच घेतलेलं आहे. रेड्यामुखी वेद बोलवला का? तर ज्ञानोबाची संगत रेड्याला झाली, रेडा वेद बोलू लागला. ज्ञानोबाची संगत निर्जीव भिंतीलाच झाली, निर्जीव भिंत सुद्धा चालविली जड भिंतीन हरविली चांग याची. रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला. अहो, याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबाच्या संगतीत एक दगड काय आला? आज तो नेवासा म्हणून प्रसिद्ध झाला. संगतीचं महत्व आहे. अहो, याच्याही पलीकडे जाऊन सांगू तर निवृत्तीनाथ दादांची संगत ज्ञानोबरायांच्या जीवनात झाली, पण ज्ञानोबरायांच्या जीवनात होण्या अगोदरही आम्हाला एक इतिहास पाहायला हवा. तो इतिहास काय? तर माऊली जन्माला येताना सर्वसामान्य लेकरू म्हणून जरी जन्माला आले असले तरी सुद्धा महाविष्णूचा अवतार
सखा माझा ज्ञानेश्वर कोणाचा अवतार आहे ते? हो, कशासाठी आले? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणत्या कारणासाठी आले तर बुडते हे जन न देखवे डोळ्याने, येतो कळवळा म्हणून या. अहो, तुमच्या आमच्यासारखं अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेल्या समाजाला कुठेतरी ज्ञानाचा प्रकाश मिळावा, अंधश्रद्धेची वाट मोडून खरी श्रद्धा जीवाला कळावी. ज्या सुखाच्या शोधात तो चालूय ते सुख, परमानंदाचं सुख त्याला प्राप्त व्हावं या हेतू कारणाने उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण. उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा. उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जड जड जीवा. कशासाठी अवतार झाला तर तुमचा आमचा उद्धार होण्यासाठी अवतार. हो, आता माऊली नुसते अवताराला आले नाही बरं, मग काय केलं तर लोपले ज्ञान जगी हित नेण्याती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा कैवल्य देशा, सेवती साधू संत मनोवेधला माझा, आरती ज्ञान राजा. हो, काय केलं माऊलीने येऊन? लोपले ज्ञान जगी, जे ज्ञान लोपलं गेलं, हित घेणती कोणी, कोणालाही स्वतःचं हित ठाऊक म्हणून आले. अवतार कशासाठी झाला? आम्हाला आमच्या हिताच्या ठिकाणी जाग करण्यासाठी अवतार झाला. आता खरं सांगू, माणूस हिताच्या ठिकाणी झोपलाय, आम्ही अजूनही हिताच्या ठिकाणी झोपलोय की नाही? ओ, माणसाला कीर्तनातून उठायची वेळ अजून कळाली नाही, हिताच्या ठिकाणी उठायची वेळ कधी कळणार? उठा जागे भारी आता, स्मरण करा आपण धरीन आता. माणसाने ज्या वेळेस काकड्यातला आम्ही अभंग ऐकला त्यावेळेस आम्हाला वाटलं सकाळी उठा, वाटलं की नाही? पण सकाळी उठायला नाही सांगितलं, हिताच्या ठिकाणी झोपलेल्या माणसाला उठायला लावलं. मग माऊली अवताराला आले कशासाठी? हिताच्या ठिकाणी झोपलेल्या माणसाला जाग करण्यासाठी आले. बरे, येऊन केलं काय तर प्रगट गुह्य बोले आणि विश्वभ्रमाचे, सगळ्या विश्वाला ब्रह्मस्वरूप करून ठेवलं. माऊलींच्या नंतर आपल्यापर्यंत ज्ञान तसंच्या तसं आलं. अनाधी कालपासून चालत आलेलं तत्व, जे रोकड आहे, जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे परमनंट आहे, जे चिरकाल टिकणार आहे, असं असणारं शाश्वत सत्य आपल्यापर्यंत तसंच्या तसं श्री गुरु सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्री प्रभूंच्या रूपाने आले. आता पाहायला गेलं तर ज्ञानोबारायांनी जे केलं, तर ज्ञानोबारायांना आम्ही दिलं काय? प्रश्न पडला पाहिजे, आम्ही दिलं काय? आजही कधीतरी डोळे झाकून विचार केल्यानंतर आजही वाईट वाटतं, ज्या माऊलीला आम्ही काहीच दिलं नाही तिनं आम्हाला सगळं दिलं. काय दिलं? ओ, हात लावला तरी इंद्रायणी बाटती म्हणे, समाजाला हात लावला तर समाज बाटतो म्हणे. ज्या माऊलीच्या झोळीत कधी अन्न पडलंच नाही, दगड धोंड्या वाचून कधी काही मिळलंच नाही, ज्या माऊलीच्या पदरात दान हा शब्द कधीच नव्हता, त्या माऊलीने विश्वासाठी पसाय दान मागावं, याच्यापेक्षा श्रेष्ठत्व काय? जिथं माऊलींना दान हा शब्द कोणी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये नव्हताच, कोणी दान दिलं का? नाही. पण त्या माऊलीने विश्वासाठी पसायदान मागितलं. अहो, जन्माला आल्यानंतर संन्यासाची कार्टी म्हणून हिणवलं गेलं, पण तेच माऊली समाधीला जाताना समस्त विश्व रडत होतं. ही ताकद का माहिती का? त्यांनी स्वतःसाठी जगले नाही, समाजासाठी जगले. ज्ञानेश्वरी लिहिण्यामागची भावना काय? जे मला कळे, जे आपणासी ठावे, ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे. जे मला कळालं, ज्यानं माझा उद्धार झाला. ज्ञानोबांचा उद्धार कशामुळे झाला? तर ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव मने तरलो तरुण आज उद्धरलो गुरु. माझा तरण्याचा विषय पण गुरुकृपा आहे.
माझा उद्धरायचा विषय पण गुरुकृपा आहे. म्हणून माझ्या जीवनात संत निवृत्तीनाथ दादांची संगत लाभली, म्हणून मला सुखाची प्राप्ती झाली. हे एक उदाहरण ज्ञानोबांचं झालं. ज्ञानोबांनंतर जर आम्ही पाहिलं 350 वर्षापूर्वी तुकोबाचं चरित्र पाहिलं तर तुकोबा काय म्हणतात माहिती का? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव. तुकोबांचं म्हणणं आहे मला ब्रह्मज्ञान नको, मला आत्मभाव नको, मला आत्मसुख. का म्हटले असं? कारण आत्मसुखाची तेव्हा प्राप्ती नाही. ज्यावेळेस बाबाजी चैतन्य महाराज तुकोबांच्या आयुष्याला त्यावेळेस तुकोबा काय म्हणतात? उघडा ज्ञान दृष्टीने घ्या रे आत्म. विरोधाभास जर लक्षात घ्यायला गेला, हे कधी झालं? तुकोबांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य महाराजांना यावं लागलं, तेव्हा तुकोबांना त्यांची संगत लाभली, तुकोबाला खऱ्या सुखाचा अर्थ समजला. तुकोबांनंतर जर पाहायला गेलं, वारकरी संप्रदायाचं शेंडफळ ज्यांना म्हटलं जातं ते निळोबराय. आता निळोबरायांचा अधिकार बघा बरं. तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य भक्ती करणारे निळोबा. आपण कशी भक्ती करतो? पांडुरंग परमात्म्याचं नाव मुखातून घेतो, पंढरीच्या वाऱ्या करतो, नवे नवे जी काही व्रत वैकल्य ती सगळी आम्ही करतो. निळोबांनी त्यांच्या जीवनात हीच भक्ती सुरुवातीला केली. पण जेव्हा निळोबाच्या लक्षात आलं अजूनही मी अपूर्ण आहे, त्यावेळेस निळोबांनी काय केलं? जे तुकोबा वैकुंठाला जाऊन 40 वर्ष झालेत, त्या तुकोबांचा धावा निळोबारायांनी केला. असा तसा नाही केला, 40 दिवसाचं अधिष्ठान मांडलं. बरं, ते अधिष्ठान पाहून जगाच्या बापाला दया यावी, तो ब्रह्मांडाचा नायक निळोबांच्या दरबारात उभा राहावा. आणि निळोबांच्या दरबारात उभारल्यानंतर निळोबांचा अधिकार पहा. निळोबा म्हणतात, एथ तुझं लागी बोला, तुझं लागी येथे बोलाविले कोणी. तुझं येथ लागी बोलाविले कोणी, पार्थिल्या वाचोनी. आता प्रश्न पडायला पाहिजे, निळोबांनी अधिष्ठान मांडलं कशासाठी? गुरुसाठी. गुरु का पाहिजे? देवाची प्राप्ती करायची म्हणून. पण ज्याची प्राप्ती करायची तो दारात उभा आहे, ज्याची प्राप्ती करायची तो दारात उभा आहे. तरी पण निळोबांचा अधिकार एवढा श्रेष्ठ की निळोबा काय म्हणतात? मी तुला बोलवलं नाही, तू का आला? अधिकार किती मोठा आहे. जगाचा बाप दरबारात असल्यानंतर सुद्धा निळोबा म्हणतात, मी तुला बोलवलं. निळा म्हणे आम्ही नोळखेची देवान तुकोबाचा धावा, मी तुला ओळखत. मी कोणाला बोलवलंय? तुकोबाला बोलवलंय. मग निळोबारायांचं असं असणारं अधिष्ठान बघून जगद्गुरु तुकोबारायांना तिसऱ्यांदा निळोबासाठी यावं लागलं. आले, अनादिकालच्या तत्वाचा बोध केला, अनुग्रहित केलं गेलं आणि खऱ्या अर्थाने जो दारात देव उभा होता तो निर्गुण निराकार परमात्मा सगळ्या ठाई आहे याची प्रचिती निळोबाला आली. मग ज्याची प्राप्ती करायची तो दारात आल्यानंतर सुद्धा का निळोबाला गरज भासली? कारण निळोबांच्या दोन दृष्टीला समोर जे दिसलं ते देवाचं रूप होतं. पण तुकोबाने अनुग्रहित केल्यानंतर उघडली ती ज्ञानदृष्टी आणि त्या ज्ञानदृष्टीने सर्व ठाई असलेला परमात्मा निळोबांना समजला. म्हणजे निळोबाच्या जीवनात सुद्धा सुखाची प्राप्ती होण्याकरिता कोणाची संगत लाभली? संतांची संगत. संतविन प्राप्ती नाही ऐसे वेदांची ग्वाही, ऐसे वेदांची ग्वाही, ऐसे वेदांची ग्वाही. संतविन प्राप्ती नाही ऐसे वेदांची ग्वाही, ऐसे वेदांची ग्वाही, ऐसे वेदांची ग्वाही. संतांविना प्राप्ती नाही ना ऐसे वेद देती, संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. हो, पण आम्ही वाचार्थाने बघत असताना लक्षात काय घेतो? हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. आमच्या डोक्यात फक्त पाय आहेत, फक्त चरण आहेत.
पण ते चरण सांगितलं. कोणतं चरण? ज्या चरणाने उद्धार आहे, ज्या चरणाने मोक्ष आहे, ज्या चरणाने परत येणे नाही आणि परत जाणे नाही, ते चरण धरायचे. स्वरूपाचे चरण आम्हाला धरायचे. मग ते चरण धरल्यानंतर पहा, या समाजाचा नियम काय? उपजेते नासे, नासले ते पुनरपि दिसे. म्हणजे जाणारी गोष्ट येणार आहे, येणारी गोष्ट हे जरी याचा नियम असला तरी सुद्धा जन्म मरणाचा फेरा जर संपवायचा असेल तर त्याच्यासाठी संतांना शरण जावं. आता आमच्या मनात येतं की शेवटच्या क्षणी देव वाचवायला येतो, म्हणतो की नाही आम्ही? कोणी येत नाही, देव येतो. पण काही जणांची मानसिकता अशी, देव येतो, देव उद्धार करतो, देव तारतो, याचा अर्थ तो वाचवायला येत नाही. येतो का? मुळातच त्याला मरण चुकलं नाही. आपण साधी माणसं. राम अवताराला आला, परधामाला निघून गेला. श्रीकृष्ण अवताराला आला, शिकाऱ्याच्या हातून बाण लागला आणि देवाला सुद्धा जावं. म्हणजे हे जो देह आहे, 3.5 हातांचा देह आहे, देवाला सुद्धा सोडावा लागतो. म्हणजे आम्हाला मारावं लागतं. पण खरं सांगा, शेवटच्या क्षणी आपल्या घरातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर व्यक्ती जातो आपल्या घरातला, पण शिव्या कोण खातो? एकटा देव शिव्या खातो. कधी पण स्मशानभूमीत जा, एकटा भगवंत असतो शिव्या खाणारा. त्याच्या इतक्या शिव्या आपण कोणाला देत? अहो, पण आमच्या लक्षात आलं पाहिजे, तो आणणाराही नाही आणि नेणारा पण नाही. आम्ही येतो आमच्या संचित कर्माने आणि जातोही आमच्या संचित कर्मानेच. मग आमच्या हातात आहे काय? हा जन्म मरणाचा फेरा संपवायचा. 84 लाख योनीपैकी मनुष्य नावाची योनी अशी आहे जिच्याकडे बुद्धी आहे, जिच्याकडे मन आहे, प्रेम आहे, भावना आहे, संवेदना आहे. याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ असणारी बुद्धी सुद्धा त्याच्याकडे आहे. पण कशासाठी आहे मला सांगा? आता किती जरी म्हणलं कुत्र्याने भक्ती करायची होईल का? किती जरी म्हटलं मांजराने भक्ती करायची होईल का? हो. मग हे जे वैभव आहे ते फक्त एकट्या मनुष्य जातीला लाभलेलं आहे. याच देही घडे देवाचे भजन, याच देहात घडू. कशासाठी दिला? तर देवे दिला देह भजने गोमटान, तो या झाला फाटा. दिला भजनासाठी, वापरतो बोस. मला सांगा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या डोक्यात विचार काय? वित्त भर पोटासाठी. पहा केवढी सगळी तळमळ चालू आहे. आमच्या घरातले काम करतात कशासाठी? 2 टाइम सुखानं जेवावं याच्यासाठी. आमच्यासारखी लेकरं शिकतात का? तर भविष्यात आम्ही जाऊन स्वतंत्र व्हावं आणि आमच्या पोटाचं आम्ही. सगळं कशासाठी चालू आहे? मूठभर आकाराच्या असलेल्या पोटासाठी. पण याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर हा देह फक्त खाणे पिणे मौज मजा मस्ती याच्यासाठी नाही दिला. मग कशासाठी दिलाय? तर याच जन्मामध्ये जन्म मरणाचा फेरा संपवता येतो. इतर योनियांच्या ठाई हे सुख मग दिलाय ना, मग सार्थक करायचं. मग कसं सार्थक करायचंय? तर सार्थक करण्यासाठी ज्याप्रमाणे तुकोबाच्या जीवनात संत संग झाली, तुकोबाला सुख कळालं. निळोबांच्या जीवनात संतांना शरण गेलेत, निळोबांना सुख कळालं. अहो एवढंच काय, याच्या पुढे जाऊन जर सांगायला गेले 1400 वर्ष जगले चांगदेव. किती वर्ष? 1400. आजकालची माणसं 40 दिवस पण जगत उगाच जगले नाही. तप योग याग एवढं सगळं केलं. ज्यांच्याकडे 64 कला आणि 23 विद्या प्राप्त तसं असणारे चांगदेव महाराज आहेत. बरं, त्यांच्या इतका विद्वान सुद्धा कोणी? तरी पण 1400 वर्ष जगून सुद्धा कोरडेच. आम्हाला प्रश्न पडला पाहिजे, एवढे ज्ञानी आहेत, एवढे योगी आहेत, एवढे विद्वान आहेत, एवढे संत साहित्याचं ज्ञान आहे, सगळे वेद मुखोद्गत पाठ आहेत, तरी पण चांगदेव कोरडे कसे राहिले? का कोरडे राहिले? ब्रह्मज्ञान नव्हतं. चांगदेव कोरडे राहिले याचा अर्थ
जे सत्य जे शाश्वत आहे ते त्यांना कधी भेटलं नाही. मी का आलो, मला कुठं जायचंय, मला काय करायचं, या प्रश्नाची उत्तर त्यांना कळाली नाही. पण 8 वर्षाच्या मुक्ताईने जसा चांगदेवाच्या डोक्यावर हात ठेवला तसे चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कधीच वय आडवं येत नाही. 8 वर्षाची मुक्ताई आहे, पण 8 वर्षाच्या मुक्ताईकडे न बघता मुक्ताईचं ज्ञान एवढं मोठं आहे की 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला सुद्धा मुक्ताईला शरण जावं लागलं. मुक्ताबाई म्हणतात ना, मुक्ताबाई म्हणे ऐक चांगदेवा खरे आणि रोकडे. तू ऐक, पण काय ऐक, जे खरं आहे, जे रोकड आहे, जे सत्य आहे ते तू ऐक. मग ते ऐकल्यानंतर चांगदेवाची स्थिती ही आहे, काय आहे, माझा पुनर्जन्म झाला. पुनर्जन्म झाला या शब्दाचा अर्थ असा नाही त्यांचा पुनर्जन्म झाला. या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्या गोष्टीपासून मी आजपर्यंत वंचित होतो ती गोष्ट मला प्राप्त झाली आणि मला कळालो मी कोण आहे. मग त्यांना काय कळालं असेल मी कोण आहे? आम्हाला कळालं का मी कोण आहे? मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आपण सगळे भगवंताचे अंश आहे, आपण सगळे त्या परमात्म्याचे अंश आहे. परंतु आपण परमात्म्याचे अंश आहे हे आम्हाला सांगण्यासाठी, अनुभवाला आणण्यासाठी लागतात संत. का रे हिंडता रानोराणी पुसा, संतांना जाऊन विचारल्याशिवाय आम्हाला त्या सुखाची प्राप्ती होत. आता पहा ना, मगापासून आम्ही ऐकत आलो सुख सुख सुख, ऐकत आलो की नाही, पण काय कळालं आम्हाला सुख काय आहे? सुखाची व्याख्या, माणसासाठी सुख म्हणजे गाडी बंगला पैसा अडका संपत्ती धन दौलत वैभव, हे माणसाचं सुख आहे का? मग आम्ही गाडी घेत नाही का? घेतो की नाही? आम्ही घर बांधतो की नाही? आम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतो, पण हे सुख आहे का? क्षणिक सुख आहे, लगेच संपणार आहे. आज तुम्ही घर बांधा, त्या घराचा आनंद 1 वर्षाने राहत नाही. आज तुम्ही गाडी घ्या, त्या गाडीचा आनंद महिन्याशिवाय राहत. आणि या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जे सुख आहे ते म्हणजे आत्मसुख आहे. ते सुख आम्हाला प्राप्त करायचं. हा प्रश्न अर्जुनाला पडला आणि अर्जुनाने देवाला विचारलं, देवा काय आहे सुखाची व्याख्या? त्यावेळेस देव सांगतो, ऐक अर्जुना, किंबहुना असो हे जीवात्म्याचे आहे ते तजे होय तया नाम. काय सांगितली सुखाची व्याख्या? जिथं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं, जिथं आत्म्याचं आणि भगवंताचं ऐक्य होतं, आणि ऐक्य झाल्यानंतर जिथं परमानंदाची प्राप्ती होते ते आहे खरं सुख. मग आम्हाला अनुभवायला आलं का? ज्याला अनुभवायला आलं तो खरा सुखी आहे बघा. नाहीतर काय होतं, आम्ही प्रपंच करतो, आम्ही संसार करतो आणि शेवटच्या क्षणी संसार आठवतो आणि संसाराच्या मार्फत आमचा जन्म होतो आणि आम्ही देवाला दोष देतो की नाही? पण शेवटच्या क्षणी जर भगवंत आठवावा असं वाटत असेल तर अहर्निशी सदा करावा परमार्थ. आणि खरं सांगू, परमार्थ फार अवघड नाही. कामामध्ये काम आणि म्हणा राम राम एवढा सोपा परमार्थ आहे. पण परमार्थाला अवघड करणारी आमचीच माणसं आहेत. आम्ही नियम घालून दिले, आम्ही अटी घालून दिल्या. आणि खरं सांगू, ज्ञानोबा काय म्हणतात, कामामध्ये काम म्हणा राम राम ही म्हणायची जी गरज आहे ती कोणाला आहे? ज्याचं चित्त एकाग्र झालंय तोच माणूस कामामध्ये काम म्हणा राम राम करू शकतो, इतर करू शकत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का? तर पहा, ज्याचं चित्तच एक नाही तो माणूस काम करत असताना भगवंतावर चित्त लागेल का? मग त्याच्या सुरुवातीला काहीतरी प्रोसेस आहे. मग ती काय? तर ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत. आधी चित्ताची एकाग्रता करावी लागेल, आधी मनाला आपल्या अधीन करावं लागेल आणि मग कामामध्ये रामन म्हणा राम राम असं आम्हाला. मग चित्त एकाग्र करण्यासाठी फार काय लागत नाही. काय लागतं? बुद्धी आणि मन, चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह. आपले जे अंतकरण आहे त्या अंतकरणाला 4 प्रकारच्या स्थिती आहेत. तुम्ही म्हणत असाल महाराज आले असलं काय सांगाले डोक्याच्या वरनं, बोर होत असेल, होते ना? आम्ही सुद्धा दिवसभर असं सेशन अटेंड केलं, कधी संपतंय कधी काय होतंय वाटतं. माणसाची मानसिकता आहे. काय होतं यात? माणसाचा दोष, माणसाच्या मनाचा दोष आहे. काय दोष आहे? माणूस बसताना, तुम्ही बसले ताई, तुम्ही बसताना तुमच्या मनाने बसले का तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं म्हणून बसले? मनानं तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही बसले. इथून जाण्याची वाट तुम्ही बघताय का तुमचं मन बघताय? मन बघताय. हर एक गोष्ट कशाच्या अधीन आहे? मनाच्या अधीन आहे. परंतु शास्त्र सांगतं आपण मनाच्या अधीन चालतो, पण ज्या दिवशी मन आमच्या अधीन चालेल त्या दिवशी आम्ही परमार्थ जिंकला. आम्हाला आमच्या अधीन मन करायचं आहे.
मग अधीन मन करण्यासाठी एकमेव साधन आहे ते म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाच्या जोरावर मनाला अधीन करता येतं. मग श्रीकृष्ण परमात्मा सांगतो ना, मनाला जर एकाग्र करायचं ना, एक गोष्ट कर. काय कर? आदि मन घ्यावे हाती, आदि मन घ्यावे हाती, आदि मन घ्यावे हाती, आदि मन घ्यावे हाती. आदि मन घेई हाती, 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 आदि मन घेई हाती. पूजा गणपती, पूजा गणपती, पूजा गणपती, पूजा गणपती. आदि मन घ्यावे हाती, आदि मन घ्यावे हाती, आदि मन घ्यावे हाती, आदि मन घ्यावे हाती. आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती. आधी मन घेई, आधी हातात कोणाला घ्यावं लागेल? मनाला घ्यावं लागेल. मग देव सुद्धा हे सांगतो, तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी. फार काय लागत नाही मनाला एकाग्र करायला, फक्त त्याच्या चरणाशी विलीन झालं की बरोबर मन काय होतं? आपल्या अधीन. पण खरं सांगू का, समाजाची शोकांतिका आहे. समाजाला समजत नाही अशी गोष्ट नाही, समाजाला समजून घ्यायचं नाही ही गोष्ट आहे. समाजाला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, पण समाजाला ते घ्यायचं नाही ही शोकांतिका आहे. आणि आम्हाला काय घ्यायचं नाही तर आम्हाला जे काही चालू आहे, जो काही प्रपंच चालू आहे, जे काही रहाट गाडगं चालू आहे, त्यात आम्हाला सुख वाटतं. खरं संसारात सुख आहे का? प्रामाणिकपणे सांगावं आहे. सगळ्याच्या हे बघा, प्रत्येकाचं आयुष्य असं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. असं आहे का कोणी ज्याच्या आयुष्यात सुख आहे? हो, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. काय? कारण आपण अशा जन्माला आलो ज्या जन्माचं मूळच दुःखाचं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार ज्यात कुठंच सुखाचा विचार नाहीये. परंतु मुद्दा हा आहे की सुखाचा विचार जरी नसला तरी प्रपंच हा सुखाच्या विचारानेच केला जातो की नाही? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. तळमळ आहे, अट्टहास आहे, सायास आहेत, प्रश्न आहेत. कशासाठी? जी गोष्ट संपणार आहे, जी गोष्ट नाशिवंत आहे, जी गोष्ट टेम्पररी आहे, जिचं काही असं अस्तित्व नाही, त्या गोष्टीसाठी अट्टहास सुरू आहे. पण माऊली म्हणतात ना, सायासे करीसी प्रपंच दिननिशीन, हरीसी न भजसी. कधी भजशील हरीला? कधी करशील त्याचं भजन? कधी करशील त्याची पूजा? आत्ता तरी माणसाने सावध व्हावं, मरणाआधी सावध व्हावे. आणि काही जणांना काय वाटतं की माणसाच्या जीवनाचं मरण साध्य आहे. तर ऐका, मरण साध्य नाही. साध्य काय आहे मग? याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस. मग शेवटचा दिवस गोड व्हावा हे जर माणसाचं साध्य आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आम्ही अट्टहास करतो. पण शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे मनुष्य जन्माचं साध्य आहे. मग मनुष्य जन्माचं काय साध्य आहे तर परमानंदाची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती, त्याचं स्वरूप जाणणं म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचं साध्य आहे. आणि हेच साध्य साधून जीवाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर तुकोबा सांगतात वैष्णवाची संगत लागते. अभंगाचं वैष्णवा संगाती सुख वाट जीवा, वैष्णवा संगाती
संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेणे. तुकोबा म्हणतात मला अशा वैष्णवाच्या संगतीत सुख आहे, याच्या पलीकडे मला काही सुद्धा. तुकोबांचं मागणं पहा, आमचं पर मागणं पहा. तुकोबाने सांगितलं माझ्या जीवनात फक्त मला वैष्णवाची संगत हवंय, का तर मला सुख वैष्णवाच्या संगतीशिवाय प्राप्त होणार नाही. पण पहा ना, सुख प्राप्त होणं याचा अर्थ असा आहे की आम्हाला चराचरामध्ये असलेला भगवंत दिसणं. आता नामदेवरायाची जर गोष्ट पाहायला गेली तर तुम्हाला मला चांगलं माहिती आहे, 8व्या वर्षी नामदेवाची ताकद एवढी आहे. 8व्या वर्षी त्या ब्रह्मांडाच्या नायकाला नामदेवासाठी विठेवरून खाली यावं लागलं. भक्तीची ताकद आहे, भावनेची ताकद आहे, भावाची ताकद आहे. बरं, नामदेवाच्या भक्तीत एवढी ताकद आहे, परंतु ते नामदेवरायाला सुद्धा काय करावं लागलं, विसोबा खेचरांना शरण जावं लागलं. आता हा सगळा प्रवास पाहत असताना एक छोटा दृष्टांत आहे जो नामदेवाच्या आयुष्याशी रिलेटेड आहे. अगदी थोडक्या वातावरणात सांगून टाकते. पाहायला गेलं तर ज्ञानोबा ज्यावेळेस जायच्या वेळेला आलते, ज्ञानोबांच्या अंतकरणामध्ये जेव्हा समाधीच्या व्यवस्था चालू होत्या, समाधीची अवस्था चालू होती, त्यावेळेस ज्ञानोबांनी विचार केला आता मी गेल्यानंतर या पृथ्वी माझी असा एक संत आहे जो मी गेल्यानंतर समाजाला वाट दाखवू शकतो, तो म्हणजे संत नामदेव महाराज. परंतु ज्ञानोबाच्या लक्षात आलं नामदेव महाराज फक्त दगडापुरत्या मर्यादित असलेल्या विठोबाला जाणतात. पंढरपूर निवासी असलेल्या पांडुरंग परमात्म्याशी त्यांची नाळ जोडलेली आहे. इतरत्र ठिकाणी असलेला विठोबा नामदेवराय पाहत नाही आहेत. ही गोष्ट ज्ञानोबांना उमगली. आता ज्ञानोबाचं अंतकरण माऊलीच आहे. माऊली कोणाला म्हणावं, आई तिला म्हणतात जी स्वतःच्या लेकराचा विचार करते, पण माऊली तिला म्हणतात जी दुसऱ्याच्या लेकराचा विचार करते. आता माऊलीने काय केलं असेल ते माऊलीचं अंतकरण आहे, आईचं अंतकरण आहे. अगदी वासराच्या ओढीने माझे ज्ञानोबा आळंदीवरून पंढरपूरला आले. जसे माऊली आले तसे आल्यानंतर नामदेवाला हा कैकवली, ऐक नामदेवा, अरे तुला भेटण्यासाठी आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज येत आहेत. असं ऐकल्यानंतर नामदेवाच्या अंतकरणामध्ये एक निर्माण झालं. काय, अरे तो चैतन्याचा जिव्हाळ आहे, कैवल्याचा पुतळ आहे, साधकांचा मायबाप आहे, तो ज्ञानियांचा ज्ञानी आहे, योग्यांचा योगी आहे. असं असलेले संत ज्ञानेश्वर महाराज माझ्या भेटीला येत आहे. संत नामदेव महाराजांची अवस्था अशी झाली जसं काय आपल्या आईला भेटायचं आहे, जसं काय एखाद्या गाईला जाऊन बिलगायचं आहे. जसे ज्ञानोबा पंढरपुरात आले, नामदेव महाराज ज्यावेळेस ज्ञानोबांना भेटायला आले, अहो एकीकडे प्रेमाचा सागर आहे, एकीकडे ज्ञानाचा सागर आहे. प्रेमाच्या सागराचं ज्ञानाच्या सागराचं जेव्हा संगम झालं, त्या संगमात तुमच्या आमच्या मनुष्य जीवनाचा उद्धार होता. त्या संगमात तुमच्या आमच्या मनुष्य जन्माचं कल्याण होतं. प्रेमाचं असलेली नदी आणि ज्या वेळेस ज्ञानाची असलेली नदी एकत्र झाली ना, त्या संगमातून बाहेर पडलं ते अनादिकालपासून चालत आलेलं तत्व. बरं, त्या दोघांनी जेव्हा एकमेकाला आलिंगन दिलं, ज्ञानी असणारे ज्ञानोबा रडतायत. का, आपल्या वासराला जवळ घेतल्याने. आणि संत नामदेव महाराजांना जसं काही मी माझ्या आईला आलिंगन दिले, असं नामदेवरायांच्या डोळ्यात पाणी आहे. नामदेवराय ज्ञानोबांचं कौतुक करताना म्हणतात, माऊली अहो तुम्ही माझ्या भेटीला यावं म्हणजे माझ्यासाठी हा परमभाग्याचा सोहळा. अहो मी तर त्या विठ्ठल पायीचा वेडा खुळा दास आहे. विठ्ठला वाचून मला काही सुचत नाही, विठ्ठला वाचून मला काही आवडत नाही, असा भोळा भाबडा असणारा भक्त मी. तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी आळंदीहून येणं केलं म्हणजे माझ्या जीवनाचं पारणं फेटलं. त्यावेळेस ज्ञानोबा म्हणतात, अरे कुठला मी ज्ञानियाचा राजा आणि कुठला मी योग्यांचा योगी. साक्षात देव ज्याच्या सोबत जेवतो, साक्षात देव ज्याच्या कीर्तनात फुगडी खेळतो, अरे ज्याच्यासाठी देवाने विठेवरून खाली यावं, अशा नामदेवाला आलिंगन घातल्याने माझ्या जन्माचं पारणं फिटलं. विचार करा, दोन्हीही संत आहेत, पण नम्रता काय. आज आमच्याकडे एखादं पद जरी आलं, पद, तरी सुद्धा आपण मागं सुद्धा वळून बघत. माणूस 100 रुपयांनी जरी मोठा झाला तरी त्याची ताट झालेली मान खाली वाकत. ज्ञानाचा सागर असणारे, प्रेमाचे सागर असणारे दोन्हीही संतांच्या अंतकरणातली नम्रता. म्हणूनच नम्र झाला भूतान तेने कोंडिले अनंता. उगाच संत पदाला पोचले नाहीत, उगाच परमात्मा त्यांच्या भेटीला आला नाही, उगाच ज्ञानोबा समाधीला जात असताना जगाचा बाप उगाच रडला नाही, नामदेव महाराजांच्या कीर्तनात पुढे खेळा देव उगाच आला नाही. त्यांच्या अंतकरणात तेवढं प्रेम आहे ना, त्याच्यामुळे देव तिथं आला.
आता पाहण्यासाठी जर बघायला गेलं, ज्ञानोबांची भेट नामदेवाशी झाली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाला एक गोष्ट मागितली. नामदेवाला सांगितलं, हे बघ नामदेवा, फार काही तुझ्याकडे मागत नाही, फार अट्टहासाने तुझ्याकडे आलोय, एकच कर, माझ्यासोबत तीर्थयात्रेला चल. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. मी माझ्या विठोबाला सोडून कसं जाऊ? अरे त्याच्या वाचून मी जेवत नाही, त्याला पाहिल्या वाचून माझा दिवस जात नाही, अशा विठोबाला मी सोडून तुझ्यासोबत कसं यावं? तरी सुद्धा दोघेजण पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात उभे आहेत. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात उभे असणारा ज्ञानेश्वर महाराज देवाची परवानगी घेतात. देवाला सांगतात, देवा, नामदेवाला माझ्यासोबत काही दिवस तीर्थयात्रा करण्यासाठी. आता जिव्हाळा बघा काय असतो, प्रेम काय असतं. जसे ज्ञानेश्वर महाराज देवाला असं म्हटले त्यावेळेस त्या बरोबर देवाच्या डोळ्यात पाणी का आलं असेल? देव जाणत नाही मी सगळीकडे आहे, देव जाणत नाही मी माझं चैतन्य सगळीकडे भरून उरलेलं आहे, तरी सुद्धा नामदेवासाठी भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. आणि नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात, ऐक ज्ञाना, अरे तू ज्ञानाचा राजा आहेस, पण माझा नामा भोळा भाबडा आहे, त्याला माझ्या वाचून काही सुचत नाही, त्यामुळे जसा नेशील तसा आणून. याला म्हणायचं भाव आणि याला म्हणायचं भक्ती. आपण देवाची भक्ती करतो यात नवल नाही, देव आपल्यासाठी रडला यात नवल आहे. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेले, तीर्थयात्रेला जात असताना काशीकडे गेले. त्या दोघांचं महात्म्य एका शब्दात सांगायचं झालं, काशी विश्वनाथ स्वतः ज्ञानोबांचा हात धरायला आले. प्रेमे धरी हात, प्रेम विश्वनाथ म्हणजे विश्वनाथांनी साक्षात कोणाचे हात धरले? ज्ञानोबांचे हात धरले. ही भक्ती आहे त्यांची. गंगा सुद्धा साक्षात भेटीला आली ज्ञानोबांच्या आणि नामदेवाच्या. भेटीच्या दरम्यान ज्ञानोबांनी नामदेव महाराजांमध्ये काही गुज झालं, काही हित झालं, आणि त्यावेळेस ज्ञानोबांनी नामदेवाला सांगितलं, नामदेवा, आपण सगळे तीर्थ फिरलो, तुला पांडुरंग परमात्मा दिसला का? नामदेवाची ज्ञानदृष्टी अजून उघडलेली नाही, त्यामुळे अजून देव अनुभवायला आला नाही. आणि त्यावेळेस ज्ञानोबा नामदेवाला समजून सांगतात, अरे नामा, आता तरी तुझी दृष्टी विशाल कर, आता तरी तुझी ज्ञानदृष्टी उघड, आणि चराचरामध्ये भरलेला विठ्ठल तू तुझ्या डोळ्यांनी पहा. आणि तेव्हा माऊली म्हटले, काय म्हटले? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, गोम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल भरला, गोम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही. सगळीकडे चराचरात भरलेला विठ्ठल जर कोणाला सापडला तर माझ्या ज्ञानोबांनी नामदेवाला सांगितला. बरं, नुसतं सांगितलं नाही, ज्ञानदेवानी सांगितलं, तुला विसोबा खेचरांकडे जावं लागेल. विसोबा खेचरांचा बोध नामदेवाला झाला. नामदेवराय काय म्हटले? नामा म्हणे निकी दाबेली सोय न विसंबे पाय. देहामध्ये असला देव कुणी दाखवला? विसोबा खेचरांनी दाखवला. आणि असा विसोबा खेचरांनी दाखवलेला देव खऱ्या अर्थाने नामदेवाला समजला, आणि सर्व ठाई असलेला परमात्मा नामदेवाच्या अनुभवाला आला, आणि नामदेवाला सुखाची प्राप्ती झाली. आता सुखाची प्राप्ती झाली या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी सुख म्हणजे काय हे आधी आम्हाला कळायला पाहिजे. सुख म्हणजे माणसाची होणारी अवस्था. आता परमात्म्याला लागते अवस्था, आम्हाला लागते व्यवस्था. आमच्या जीवनामध्ये जगत असताना माणूस व्यवस्थेशिवाय जगत नाही. सगळ्या गोष्टी आम्हाला हव्यात की नाही, पण ज्याला अवस्था होत नाही ना त्याचा परमार्थ काही कामाचं नाही. अहो, अवस्था कशी लागते? अवस्था होण्यासाठी सुद्धा खूप खूप पुण्यही लागते, तेव्हा माणसाची अवस्था होते. अवस्था म्हणजे काही छोटं काम नाही. अहो, शास्त्र असं सांगतं. काय शास्त्र सांगतं? शास्त्र सांगतं 3 गुण असतात, सत रज तम, आणि ह्या 3 गुणाप्रमाणे माणसाला अवस्था प्राप्त होते. तुकोबा सांगतात ना, नाचे टाळी पिटी प्रेम अंगे धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. माझ्या मनाचं काहीच नाही. तुकोबा सांगतात, एकदा का जीवाची अवस्था झाली तर जीव नाचतो, जीव उड्या मारतो, नवे नवे जीव धरणीला सुद्धा लोळतो. पण ही कोणाला दशा होते? ज्याचं अंतकरणामध्ये रज आणि तम गुण आहे. पण जो माणूस सात्विक गुणाचा आहे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रकटे,
हजार वर्ष तपश्चर्या करणारा सुद्धा ही स्थिती प्राप्त होत नाही. पण ही स्थिती प्राप्त करण्यासाठी अंतःकरणाची शुद्धता लागते, चित्ताची शुद्धता लागते, तरच मानवाला ही स्थिती प्राप्त होते, अन्यथा होत आणि ही स्थिती होण्याकरिता तुकोबा म्हणतात ना, माणसाची जर ही अवस्था झाली तरच जीव सुख दशेला प्राप्त होतो, परमात्मा दशेला प्राप्त होतो, अन्यथा होत. मग या सुखाचं वर्णन करत असताना तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जीवाची अवस्था प्रकट करतात. गायनाचे उडे आपुले छंदे, 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 गायनाचे ओढे आपुले छंदे, गायनाचे ओढे आपुले छंदे, गायनाचे ओढे आपुले छंदे. मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे. मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे ओढे आपुले छंदे, गायनाचे ओढे आपुले छंदे, गायनाचे ओढे आपुले छंदे. गायनाचे उडे आपुले छंदे, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, गायनाचे ओढे आपुले छंदे, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने. गायनाचे उडे आपुलिया छंदेन मनाचे आनंदे. त्या जीवाची काय दशा होते तर तुकोबानी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितली. आता पहिल्यापासून जर क्रम पाहायला गेला तर तुकोबानी पहिल्या चरणात सांगितलं, तुला आधी संतांची संगत धरावी लागेल. संतांच्या संगतीने तुला निर्गुण निराकार नटलेला परमात्मा कळेल आणि तो परमात्मा कळाल्यानंतर तुला ती सुखाची दशा होईल. ती सुखाची दशा म्हणजे गायनाचे उडे आपुलिया छंदे. मानवाची ही दशा होत असताना तुकोबा सांगतात त्यासाठी काय लागतं तर चित्त निर्मळ लागतं. आता खरं प्रामाणिकपणे स्वतःनी स्वतःच्या अंतःकरणात डोकवायचं आणि विचारायचं, माझं चित्त निर्मळ आहे का? खरं सांगू, परमार्थात सात्विक माणसं लागतात. कशी माणसं लागतात? सात्विक. सात्विक माणसं कशी असतात माहिती का? सात्विक माणसं ज्याला भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काहीच कळत नाही. आपण कीर्तनाला उभारल्यानंतर कीर्तनाच्या मर्यादा पाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी चित्त निर्मळ लागतं. चित्ताशिवाय परमार्थ होत नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ नियोनी गोपाळ. अहो आमच्या हृदयामध्ये देव आहे, नव्हेत नव्हे तो युगानयुगे तिथंच आहे, तो कुठेही जात नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. या उपाधीच्या आतमध्ये जे चैतन्य लपले ते कुठंच जात नाही. ये चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणत या नाही व्यामोह दुःख. काय सांगतात माऊली? चैतन्य तिथंच आहे, जाणारे येणारं शरीर आहे. मग मला सांगा, सर्वभूती असलेलं चैतन्य जर जाणवून घ्यायचं असेल, पहा चैतन्य बघायची गोष्ट नाही, ते अनुभवायला आलं पाहिजे. आम्ही काय म्हणतो, मी अयोध्या केली, मी काशी केली, मी द्वारका केली, मी मथुरा केली, मी वृंदावन केलं म्हणतो की नाही? परंतु तिथं गेल्यानंतर जर आमच्या दोन डोळ्यांना जर देवाचं रूप दिसलं असेल तर त्या रूपाने फक्त पुण्याची प्राप्ती होऊ शकते. पण जोपर्यंत ज्ञानदृष्टी उघडत नाही तोपर्यंत सर्व ठाई असलेला एक आम्हाला ओळखू येत, हे मी नाही. श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा करून उठावसे,
परी प्राण्यांचे देव कैसे ते न देखती माते. जगाचा बाप अर्जुनाला सांगतो, ऐक अर्जुना, अरे या पृथ्वी तलावर सुईचं टोकही नाही की जिथं मी नाही. माऊली सांगतात ना, तैसा हृदयामध्ये मी राम वसता सर्व सुखासी आरमण की भ्रांतीसी कामू विषयावरी. अरे मी कुठं आहे तर तुमच्या आमच्या हृदयामध्ये मी आजही प्रस्थापित आहे. ए रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धीस प्रहर निश्चिते वस्तुगामी. अरे तुझ्या बुद्धीला पटेल त्या, तुझ्या बुद्धीला दिसेल त्या वस्तूत मी आहे. परंतु देव पाहण्यासाठी माणसाची मानसिकता असावी. हो, आता प्रामाणिकपणे पहा, आपणच आपल्या घरात बघायचं, फार काय लांब जायचं नाही. आपल्या घरातल्या आई वडिलांची दशा जर आमच्यामुळे व्यवस्थित नसेल तर देवाच्या पाया पडायचा अधिकार आम्हाला. घराघरात जर भांडणं असतील तर देवाला हात जोडण्याचा सुद्धा अधिकार आम्हाला का नाही. अहो आमच्या घरात रामायण चालू असतं, काय रामायण चालू असतं आणि घराघरात एका बांधासाठी भांडणं चालू असतं. काय शिकवलं रामायणाने. राम वनवासाला गेले तरी सुद्धा 14 वर्ष भरताने राज्य केलं का. आमच्या घरात नुसतं रामायण पाठ पाठांतर वाचन सुरू आहे, पण रियालिटीत रामायण कधीच आमच्या जीवनात घडत नाही. महाभारताचं पाहायला गेलं, आम्ही महाभारत लावतो पण आज प्रत्येकाच्या घरात महाभारत आहे. कोण म्हणतं दुर्योधन आज नाही, आजही दुर्योधन आहे. कोण म्हणतं आज दुःशासन नाही, आजही दुःशासन आहे. परंतु झालं काय, ती माणसं होती, आज आमची ती वृत्ती बनून राहिली. आजही प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक तरी कैकई, प्रत्येकाच्या घरामध्ये ही वृत्ती आहे, प्रत्येकाच्या घरात ही मानसिकता आहे. आज आम्ही आमचं नाव कैकई ठेवत नाही. कैकई नाव जरी ठेवत नसलं आणि आमची वृत्ती जर कैकईची असेल तर त्याला अर्थ नसतो. पहा, माणसाने जगत असताना माणसाचं आयुष्य कसं असं सांगू का. परमार्थ फार सोपा आहे, पण परमार्थामध्ये ज्याप्रमाणे आधी प्रपंच करावं नेटका, माणसाने आधी प्रपंच नीट करावा, आधी संसार नीट करावा. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचार आहे. हो, माणसाने सगळं कमवावं, पण सगळं कमवत असताना हे माझंच आहे म्हणून जर कमवलं ना तर त्या कमवण्याला अर्थ नाही. हे सगळं नाशिवंत आहे, हे सगळं माझं नाही, हे तरी मापलंय का सांगा बरं. 3.5 हातांचं चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवितो. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग गोठे. आता पहा, आपल्या आपल्या स्वतःला विचारायचं, प्रत्येकामध्ये अहंकार आहे. कोणाला बोलण्याचा अहंकार आहे, कोणाला गाण्याचा अहंकार आहे, कोणाला ऐकण्याचा सुद्धा अहंकार आहे. माझे इतकं चांगलं कीर्तन कुणीच ऐकलं आहे प्रत्येकाला ना. आणि माणूस नावाचा प्राणी असा आहे की त्याच्यामध्ये अहंकार कुठे ना कुठं कोपऱ्यात असतो. फॉर एक्झाम्पल जर पाहायला गेलं, जर आम्हाला जाताना एखादा तपस्वी दिसला, त्या तपस्वीकडे बघून आम्हाला जर प्रश्नचिन्ह उभारलं तो कोण आहे, जर त्यानं अभिमानाने सांगितलं मी तपस्वी आहे, मी हजार वर्ष तपश्चर्या केली, तर त्यात पण अहंकार. म्हणजे अहंकार नावाची गोष्ट अशी आहे की ती मानवाच्या हृदयामध्ये कुठे ना कुठे कोपरा धरून आहे. पण तुकोबा म्हणतात अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. काहीही करताना कृष्ण समर्पण करा, काहीही करताना कृष्ण अर्पण करा. मी काहीच करत नाही, मी बोलत नाही, मी गात नाही, मी वाजवत नाही, मी ऐकत सुद्धा नाही. बोलणारा सुद्धा देव आहे, करणारा सुद्धा देव आहे आणि ऐकणारा सुद्धा देव आहे. महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनाने देवाला विचारलं, देवा माझ्या हातून एवढं पाप होणार का, त्यावेळेस देव म्हणतो, अरे अर्जुना आता तरी अहंकार टाकून दे. अरे मारणारा पण तू नाही, मरणारा पण तू नाही. हे बघ, मारल्यानंतर ज्याच्या डोळ्यात पाणी येतं तो पण मी आहे आणि मारणारा सुद्धा मी आहे, जो मरतो तो सुद्धा मी आहे. म्हणजे सगळं करणारा कोण आहे. हो, सगळं करणारा तो परमात्मा आहे. सगळी करणारी ती ईश्वराचं एक प्रकारचं चैतन्य आहे. त्यामुळे माणसाने समाजात जगत असताना एक रूल लागू आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम. या नियमाप्रमाणे जर माणूस जगला ना कुठंच आडवं येत नाही. पण या विज्ञानाच्या युगामध्ये जगत असताना आम्ही देव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की नाही. पण माझं म्हणणं आहे, देव कळायच्या आधी माणसातला माणूस कळला पाहिजे. आज माणुसकी हरवली, माणूस हरवला, प्रेम हरवलं, संवेदन हरवली, भावना हरवली, सगळ्या गोष्टी हरवल्या आणि आम्ही कशाच्या शोधात आहे, देवाच्या शोधात आहे. चालत्या बोलत्या माणसातला जर देव आम्हाला दिसला नाही, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तोची साधू ओळखावा. देव तेथेची. रंजलेल्या गांजलेल्या लोकांमध्ये सुद्धा देव जर आम्हाला दिसत असेल तर समजून जायचं आम्ही आमच्या जीवनाचं साध्य साधलं. विठ्ठल आणि परमार्थ करत असताना काय होतं माहिती का, आमच्या मनात अनेक प्रकारच्या भावना असतात. काय असतात, आम्हाला लाज वाटते की नाही.
आता आमच्या सारख्या पिढीतल्या लोकांनी हातात जर टाळ घेतला आणि एकीकडे जर DJ चालू असला तर खरं सांगा लाज कोणाला यायला पाहिजे कोणाला येते? कोणाला यायला पाहिजे कोणाला येते? हातात टाळ घेऊन जो मुलगा आहे त्याला लाज येते, पण जो नाचतोय त्याला लाज येत नाही. म्हणजे काळ बदलला, वेळ बदलली, टेक्नॉलॉजी सगळंच बदललं. पहा ना, एक आधीच्या काळी कसं होतं, लग्न जर जमलं तर सून घाबरायची, सासू कशी मिळेल घाबरत होती. आता उलटय, आता सासूला घाबरावं लागतं. सगळं बदललं, काळानुसार वेळानुसार सगळ्या गोष्टी बदलल्या. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे तिची आम्हाला वाटत नाही, ज्याची नको आहे त्याची वाटते. परमार्थामध्ये लाज लागत नाही. का लागत नाही? पूर्वीचं उदाहरण जर पाहायला गेलं, मीराबाई राजाची कन्या. आम्ही तर अजून कोणी सुद्धा, मीराबाई राजाची कन्या आहे पण तिचं अंतःकरणामध्ये कृष्ण प्रेम एवढं आहे की ती विसरूनच गेली मी राजाची कन्या. रस्त्यावरून येताना जाताना ती अशी नाचत होती, लोक तिला वेडे म्हणत होते. खरं सांगू, देवाला येडीच माणसं लागतात. शहाणी माणसं देवापाशी चालत. माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. देवाला लागतात काय तर भोळे भाविक असणारेच लागतात. येडेच माणसं देवाला लागतात. पहा, ज्याचं 4 वेद पाठ आहे, उलटी सरळ ज्ञानेश्वरी पाठ आहे, तुकाराम गाथा सगळे पाठ आहे, पण हे सगळं पाठ करत असताना देवावर जर आमचं प्रेम नसेल, ह्या सगळ्या गोष्टी शून्य आहेत. सगळं करायचं पण देवावर प्रेम करून करायचं. मीराबाई राजाची कन्या येता जाताना रस्त्यावरून नाचत होती. तिचं अंतःकरण फक्त काय म्हणत होतं, गोविंद गोविंद मनाला लागली आनंद. 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 गोविंद गोविंद म्हणा. माणसाला छंद लागावा पण हरिनामाचा लागावा. माणसाला नशा पण चढली तरी चालते पण हरिनामाची चढावी. कसं होतं, जाम से जाम पिले एकच प्याला हरिनाम का पिले तरी जिंदगी सुधर जाएगी. माणसाला नशा जरी चढली तर भगवंताची चढावी, भगवंताच्या प्रेमाची चढावी. जी कोणाला चढली आहे, मिरेला चढली आहे. अंतःकरण कृष्णासाठी भरून गेलेलं आहे. रस्त्यावरून नाचत असताना तिची अवस्था कशी आहे तर ती स्वतः वर्णन करते. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 मैं तो हरी गुण गावत. ओ, मीराबाईच्या मुखातील शब्द आहेत. म्हणजे मीराबाई सुद्धा कृष्ण प्रेमात एवढी वेडी होऊन गेली. अहो, देवावर प्रेम करताना मीरेसारखं निस्वार्थ करावं, राधेसारखं करावं, तुकोबासारखं करावं, ज्ञानोबासारखं करावं, माझ्या सद्गुरूंना सच्चिदानंद श्रीपाद बाबांसारखं माणसाने प्रेम करावं. देवावर प्रेम करताना काही लागत नाही, फक्त मीरेसारखा शुद्ध भाव अंतःकरणात लागतो. आठवा ना, गोकुळातल्या गोपिकांची स्थिती एकदा आठवून पहा. अहो, गोकुळ फार लांब नाही, गोकुळ जवळच आहे, फार जवळ आहे. पण नजीक असलेलं गोकुळ आम्हाला समजत नाही. का समजत नाही? आम्ही वाचारताने पाहत गेलो, गोकुळ कुठं आहे, उत्तर प्रदेशात जावं लागतं तेव्हा आम्हाला गोकुळ दिसतं. पण नजीक असलेलं गोकुळ कसं आहे माहिती का? पहा, जर पाहायला गेलं तर श्रीकृष्णाचं चरित्र काय सांगतं. आधी देव कुठं राहिला? गोकुळात राहिला. आता तो देव आहे, जगाचा बाप आहे, त्यानं मथुरेत सुद्धा राहू शकला असता. आता देवाचं नाव घेतलं म्हणून जर आपल्या जीवनाकडे पाहत असताना देवाचा संदर्भ कसा जोडायचा माहिती का? जो जगाचा मालक आहे, विश्वाचा नायक आहे, ज्याचा जन्म तुरुंगात झाला. कशात झाला? याच्यापासून मोठं दुःख आहे का? ज्याचा जन्म तुरुंगात झाला,
जिच्या पोटी जन्म घेतला तिच्यापासून 14 वर्ष लांब राहावं लागलं. एवढं दुःख आमच्या आयुष्यात आहे का? जिचा लळा लागला त्या यशोदामाईपासून कायमचं परत एकदा मथुरेत यावं लागलं. याच्यापासून दुःख आहे का? ज्याच्या जीवनात रोज एका राक्षसाचा सामना आहे, आमच्या जीवनात आहे का? तरी सुद्धा देवाच्या मुखावरचं हास्य कधीच गेलं नाही. मग आमच्या जीवनात एवढं दुःख आहे का? काहीच दुःख नाही आमच्या जीवनात. सगळं हातात आहे, सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहेत, परंतु आपल्याला काय झालं, दुःखाला कवटाळून बसायची सवय लागली. आणि आयुष्यात काही जरी झालं तर आम्ही नकारात्मकतेने बघतो. मुळात सगळेजण कसे आहेत, माझं लागी दुःख व्हावे ऐसा कोणी ना भावे जीवे. सगळ्याला वाटतं मला सुख हवंय, सुख हवंय. बाबा सुख जवळच आहे, पण जवळ असलेलं सुख आम्हाला समजत नाही. मग जवळ असलेलं गोकुळ, आता गोकुळात देव राहिला का राहिला? जिथं प्रेम आहे, जिथं आपुलकी आहे, जिथं जिव्हाळा आहे तिथं देव राहतो. जिथं पाप आहे तिथं राहत. मथुरेत देव राहिला, पण कधी? ज्या दिवशी कंस नावाचं पाप मेलं गेलं, ज्या दिवशी कंस नावाचा अहंकार मारला गेला, त्या दिवशी देव मथुरेत येऊन राहिला. एक प्रकारचं हे गोकुळ आहे. या गोकुळात जर अहंकार असेल तर ही मथुरा झाल्याशिवाय राहणार. पण यातला जर अहंकार गेला, यातलं जर षडविकार गेले, तर खऱ्या अर्थाने त्याचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ, तिथं देव आल्याशिवाय राहणार. म्हणून चित्ताची निर्मळता करत असताना जवळ असलेल्या गोकुळाकडे जर बघितलं तर त्या गोपिकेंसारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. देव गोकुळ सोडून जेव्हा मथुरेला चालला होता, काय अवस्था होती होत्या गोपिकेंची? आमची होते का कधी? प्रामाणिकपणे सांगा, देवाला मी हात कधी जोडतो? मागचे आम्ही हात कधी जोडतो? झोपले का मागचे? जागे ना तुम्ही सगळे? हो, पहा, देवाच्या मंदिरात हात जोडले तेव्हाच जातात जेव्हा माणसाला गरज आहे. गरजेशिवाय माणूस हात जोडत? अहो, त्याच्या दारात उभारल्यानंतर मला हे हवंय, मला ते हवंय, आणि खरं सांगू, जेवढी देवाची प्रार्थना मंदिरात केली जात नाही तेवढी दवाखान्यात केली जाते. केली जाते ना? का केली जाते? काय केली जाते? हो, शेवटच्या क्षणी त्यानं, अहो मुळातच आहे ना, आम्ही देवाला हात जोडणारी तेव्हाच माणसं जेव्हा आम्हाला गरज पडते. पण कधीतरी निस्वार्थपणे त्याच्या दरबारात उभे राहा आणि न बोलता न मागता फक्त मला तूच हवाय या भूमिकेने उभे राहा. हा परमार्थ आहे, ही निस्वार्थ भक्ती आहे. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा मला विसर कधीच होऊ देऊ नको, हे आम्ही मागतो का? अहो, माणसाची मानसिकता अशी आहे, त्याला वाटतं आई माझी बहीण, माझी भाऊ माझा, बहीण माझी चुलती, माझी ताई, माझी भाऊ माझा, सगळं माझं वाटतं, पण तो जगाचा बाप कधीच मला माझा वाटत नाही. अहो, तो आपला आहे, त्याच्या वाचून आपलं असं कोणीच नाही. तुका म्हणे तुझं सोडविला कोणी एकाचं पाणी वाचून, त्याच्याशिवाय आपलं असं कोणीच नाही. नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, आणतील जाशील एकल्या प्राण्या माझे माझे, त्याच्याशिवाय आपलं असं कोणीच नाही. जेव्हा एकटे पडाल ना, तेव्हा तो एकटाच आठवेल, बाकी कोणी आठवत. हो, पण जसं दुःखात आठवता ना, तसं सुखातही त्याची आठवण काढत चला, ती खरी भक्ती आहे. जसं सगळ्याला माझं म्हणताना, तसं त्याला कधीतरी माझं बघून म्हणा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. टाळी वाजवा, टाळी. देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देव माझा माझा माझा. आणि मी एवढं सुंदर प्रेम देवावर असावं. आणि देव सगळ्याच आहे बरं, सगळ्यांचा आहे. कारण
तुझ मोकलील ऐसे सकळ जीवांचा करी तो सांभाळ. पण तो पहा ना, आपण काय म्हणतो, घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविडी सांती. हा, आम्ही देवावर भार घालतो, पण भार घालायचा अधिकार सगळ्यांनाच. आवडीने भावे हरी नाम घेसीन तुझी चिंता त्याशी. एक वाक्य सांगू का, दोन गोष्टी असतात, चित्ता आणि चिंता असतात की नाही. निर्जीव गोष्टीला जाळते ती चिता असते, निर्जीव माणसाला जाळते ती चिता असते, सजीव माणसाला जाळते ती चिंता असते. आता तुम्ही आम्ही सजीव माणसं आहे, आम्ही जळतोय, पण कशाने जळतोय, संसारातल्या चिंतेने जळतोय. पण संत काय सांगतात, ज्या दिवशी भगवंताचं चिंतन तुम्ही कराल त्या दिवशी देव तुमची चिंता करेल. आमच्या हातात फक्त काय, घे 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 हरिनाम घे माया सारी. आमच्या हातात फक्त नामस्मरण करणं आहे. चिंतनाच्या पलीकडे ध्यान मनन याच्या पलीकडे देव. बरं, आम्ही काय केलं या समाजातल्या माणसाने, देवाला जाती धर्माच्या विळाख्यात बांधलं. खरं सांगायचं, संतांची जर जयंती असेल तर नरहरी सोनारांची जयंती असली की सोनार समाज जयंती करतो, बरोबर. सावतोबाबाची जयंती असली की माळी समाज, हो, आणि संत नामदेवाची असली तर शिंपी समाज करतो. आम्ही संतांना सुद्धा जाती धर्माच्या व्याख्यात, देवाला सुद्धा बांधलं आम्ही. या धर्माचा हा देव, या जातीचा तो देव, बांधलं की नाही. पण देवाने कधीच विचार केला नाही तो कोणत्या कुळाचा आहे, तो कोणत्या जातीचा आहे. माऊली म्हणतात ना, जात वित्त गोत्र कुळशील माते भजे का त्वरित. जातीच्या वित्ताच्या गोत्राच्या पलीकडे जाऊन माणसाने भगवंताची भक्ती करावी. सावतोबाबाचं उदाहरण पाहायला गेलं, सावतोबाबा सांगतात, आमुची माळी याची जात शेतो लावू बागा येत. अहो, माळी जाती जन्माला आलेला मी, तरी पण साव त्या माळ्यास खुरपू लागे. देव खुरपू लागला की नाही. हो, सावतोबाबासाठी पहा सगळे संत पंढरपूरला जातात, एकटा देव संत सावतोबाबाकडे येतो. देवाने विचार केला का ते माळ्याचे आहेत. नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपीन, जातीची उपमा देऊ नये. मी शिंपी जाती जन्माला आलो तरी सुद्धा नाम या सवे जेवी नवे संकोचित. नामदेवासोबत जेवताना देवाने संकोच केला, देवाने कोणासोबतच संकोच केला नाही. अहो, जिथं देवाचं राक्षसाचं वाकड आहे, त्या राक्षस कुळात भक्त प्रल्हाद जन्माला आला तरी सुद्धा भक्त प्रल्हादाचा उद्धार देवाने केला. भिल्ल राजाची कन्या असणारी शबरी, भिल्ल राजाची कन्या ती भिल्ल समाजातली आहे, पण तिची उष्टी बोरं खायला सुद्धा देवाने कमी केलं नाही. देव काहीच पाहत नाही. सकळांसी येते आहे अधिकारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. देव कधीच काही पाहत नाही. म्हणून कुळ जाती वर्ण याच्या पलीकडे जाऊन जर त्याची भक्ती केली तर ती शुद्ध सात्विक अशी भक्ती असते. पहा, कधीच त्याला या गोष्टीत बांधू नका, कारण ती बांधण्याची गोष्ट नाही, ती अमर्यादित असणारी गोष्ट आहे. तुमच्या आमच्या हृदयामध्ये असलेला प्रस्थापित असलेला तो भगवंत आहे. त्याची भक्ती करत असताना लाज माणसाला नसावी, जशी मिरीला होती का. कोणत्याही प्रकारचं भय नसावं. आता भय कसं असतं माहिती का, आपल्याकडे जर सर्वसाधारणपणे पाहायला गेलं, आपण जर देवाची भक्ती करत असताना जर आपल्याकडे अनादिकालच्या तत्वाचा बोध असला तर आम्हाला भीती वाटते, यानं काहीतरी हे भय नसायला पाहिजे, ती अवस्था होताना लाज नसायला पाहिजे, आणि हे काहीतरी विपरीतच आहे का ह्याची शंका माणसाला नसायला पाहिजे. म्हणजे लाज भय शंका दुरावीला, मग तिथं मान सुद्धा शिल्लक राहत नाही. मग हे सगळं जिथं असतं तिथं भक्ती असते, तिथं सुख असतं, तिथं परमानंद असतं. अभंगाचं तिसरं चरण. लाज भय शंका दुरावीला मान. हो 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 हो, लाज भय शंका दुरावीला मान. दुरावीला मान. हो
सुद्धा कळलं नाही. याच्याशिवाय साधनच नाही मुळात. पहा काय असतं, नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया व्यर्थ कथा. तू काही पण कर पण नामाशिवाय साधन पण मुखे गाता हर पडली. भगवंताचं नाव घेतल्यानंतर चिंता वगैरे सगळं काही विसरतं. पहा ना, 3 गोष्टी असतात. काय असतात? साध्य, साधन आणि साधक असतात की नाही. साध्य प्राप्त करण्यासाठी आमच्याकडे जे आहे ते आहे साधन. त्या साधनाची जोपर्यंत साधना होत नाही तोपर्यंत माणूस साधक होत हो. नुसतं आमच्याकडे साधन आलेले माणूस साधक होत नाही. त्या साधकाला त्या साधनाची साधना करावी लागते तेव्हा माणूस साध्यापर्यंत पोचतो. परंतु त्या साधनाचा जर आम्हाला अहंकार असेल, आता पहा साधनाचा, त्या साधना म्हणजे कोणती, आपण जी साधना करतोय त्या साधनेचा जर माणसाला अहंकार असेल तर आपण साध्यापर्यंत पोहोचत नाही. आणि माणसाला काय एकदा साधनाचं जर चिंतन मनन ध्यान झालं तर सर्व ठाई बाबांची प्रचिती येते. तेवढी आपली काय होते, बुद्धीत सम निर्माण होतो, अंतकरणाची तेवढी शुद्धता होते. सगळ्या ठाई असलेलं चैतन्य आम्हाला एक दिसतं. मग प्रत्येक साधकामध्ये आम्हाला बाबा तत्वरूपाने दिसायला लागतात. मूर्तीतच पाहावे असे काही आहे का? ज्ञानदृष्टीने जरी पाहिले पण ते ज्ञानदृष्टीने कसे पाहता येतील. पहा, तुम्हा आम्हाला साधन दिले पण कसं असतं, डॉक्टरने गोळ्या दिल्या पण नाहीच खाल्ल्या तर त्याचा परिणाम होत, त्या खाव्या लागतात, त्या घ्याव्या लागतात. आमच्या पण जीवनाचं सूत्र असं आहे, हे करत असताना न धरती लाज नाही जना सवे काज असा परमार्थ आम्ही सरळ सोप्या मार्गाने करायचा आहे. तर तुकोबाचा अभंग याच हेतुकाराने घेतला होता की वैष्णवाला वैष्णवाची जाणीव व्हावी आणि वैष्णवाला वैष्णवाची अवस्था कळावी, या हेतूने घेतलेला हा अभंग होता. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो. आता सर्वांनी सुंदर असं पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. विठोबा असताना जर पहा या वैखरी वाणीने जर भजन केलं तर आम्हाला निश्चितच पुण्य मिळाल्याशिवाय राहणार हो. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी हो. पण आम्हाला जर मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवा तारण हरी एक. जर तरायचं असेल तर एका हरी शिवाय पर्याय हो. पण हरी कळण्या अगोदर आधी आमचं अनादिकालचं पाप नष्ट व्हायला पाहिजे आणि ते नष्ट होण्यासाठी रामकृष्ण हरी हा एवढा सोपा साधा सरळ मंत्र आपल्याकडे. परंतु तो मिळाल्यानंतर जर वाटत असेल मोक्ष मार्गाला लागावं तर त्यासाठी ज्याप्रमाणे राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु संदीपानी परब्रह्म. रामाने जसं वशिष्ठाला शरण जावं, कृष्णाने जसं संदीपानीला शरण जावं. देव आहे तरी सुद्धा मनुष्य जन्माला आले म्हणून शरण जावं लागलं. तसंच आम्हाला शुद्ध अंतकरणाने संतांना शरण जाऊन आपण कोण आहे हे ठाऊक करून देण्यासाठी मनुष्य जन्म एकमेव असा जन्म आहे. आता पहा, सर्वांनी सुंदर असे हात वर घ्यायचे. सगळ्याला हात आहेत ना, देवाने दिलेत ना, सगळ्यांनी हात वर घ्यायचे. ज्याला हात आहेत ते देव, ज्याला नाही ते महादेव. सगळ्यांनी हात वर करा आणि सुंदर असं भजन करायचं. राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे राधे
झोपलेले जागे झाले. हो, कीर्तनात झोपलेले पण आणि हिताच्या ठिकाणी झोपलेले पण सगळे जागे झाले. आवाजच येत नाही. जेवून बसले. आज एकादशी खाऊन बसले ना, सगळे जागे झाले का? आता कसं वाटलं पहा. नामस्मरणात जो आनंद आहे तो डीजेच्या तालावर पण नाही. का तर डीजेच्या तालावर नाचतं ते शरीर असतं, पण भगवंताच्या नामस्मरणात नाचतं ते माणसाचं मन असतं. बघा, आम्ही मनाने एवढं सुंदर असं भजन केलं. असंच भजन जर आम्ही नित्य नियमित केलं. आता भजन करताना काही लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता काहीच लागत नाही. काळ लागत नाही, वेळ लागत नाही. तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात, नवे नवे जर तुम्ही एखाद्या अशुद्ध ठिकाणी जरी भगवंताचं नाव घेतलं तर ती जागा शुद्ध होते. त्यामुळे भगवंताचं नाव घेताना माणसाने सर्व, कारण वैष्णवाला कशा असतात सगळ्या दिशा, म्हणून सगळीकडे कुठेही जा, कुठेही काही करा, भगवंताचं सुंदर असं भजन जर माणसाने केलं ना तर माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. विठ्ठल. अशी जर भक्ती आपण केली तर ती तुकोबाने केली. म्हणून तुकोबा देवाला म्हणतात, आता तुझ्या सायासाने माझा सांभाळ कर. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता आपुल्या सायास, 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 तुका म्हणे आपुल्या सायास, तुका म्हणे तुका म्हणे आता आपुल्या सायास, तुका म्हणे आता आपुल्या सायास, आम्हा जगदिशे सांभाळावे. तुकोबा म्हणतात, आता तुझ्या सायासाने काय कर, माझा सांभाळ कर. तुकोबारांचा सरळ सोपा सर्वांच्या पाठांतरात असलेला अभंग आहे. आणि पहा ना, आपण जर वास्तविकता जर विचार करायला गेली, वास्तविकता जर पाहायला गेली, आज कीर्तनाला बसलेले लोक कोणत्या माध्यमातले आहेत? तरुण माध्यमातले आहेत, वयोवृद्ध माध्यमातले आहेत का बाल कोणत्यातले आहेत? ज्यांनी 50 गाठली आहे, ज्यांनी 60 गाठली, अशीच आहेत की नाही? विचार करा. आज पांढरी टोपी घातलेल्या लोकांमुळे संस्कृती टिकून आहे, नाहीतर आज शिकलेली लोक रामराम सुद्धा म्हणायला. पण विचार करा ना, जर सांगणारा तरुण असेल, वाजवणारे तरुण असेल, तर ऐकणाऱ्यांची गर्दी कधी होणार तरुण लोकांची? याला कारण काय माहिती का? अहो, चढत्या वयात परमार्थाचं वेड लागायला मायबापाची पुण्याही लागते.
आणि आमची लेकरं आज जर कीर्तनाच्या ठिकाणी येत नसतील मग ते कुठं बिझी आहेत, कोण गेम खेळण्यात बिझी आहे, कोण टपरीवर बसण्यात बिझी आहे, सगळं त्याच्या नादात आहेत. पण आमची तरुण पिढी कीर्तनात यायला तयार नाही. का यायला तयार नाही? आम्ही कीर्तनाला अज्ञानी अशिक्षितेचं माध्यम ठरवलं. कीर्तनाला आम्ही आमची जुनी संस्कृती ठरवली. म्हणून तरुणाई आज कीर्तनात बसत. याच्यासाठी काय करावं लागतं? आम्ही म्हणतो पहा, काय म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे. पण कुठं? शेजारच्या घरात, आपल्या घरात. पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याआधी आईला जिजाऊ व्हावं लागतं आणि बापाला शहाजी व्हावं लागतं. आम्ही म्हणतो छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं, पण स्वराज्याची प्रेरणा देणारी आई आहे. मग मला सांगा, आमची तरुण आई जर कीर्तनात येत नाही तर याला काय असतं? मातीचा गोळा जोपर्यंत माती कच्ची तोपर्यंत त्याला आकार दिला तर घडतो, नाही तर घडत. परिपक्व झाल्यानंतर काही उपयोग. म्हणून आमची लेकरं जोपर्यंत लहान आहे, अहो टेक्नॉलॉजीच्या युगाप्रमाणे चालू द्या ना, जरूर चालावं लागेल. जग चंद्रावर गेलं, आम्हाला पण जावं लागेल. पण जसं जग चंद्रावर गेलं तितकंच खोल खाली गेलंय. कशाने? प्रेमाने, मायेने, संस्कृतीने आणि परंपरेने. आमच्या लेकरांना आज संस्कृती अज्ञानी वाटते. आज आमच्या लेकरांना परंपरा म्हणजे अशिक्षित गोष्टी वाटतात. का वाटतात? तर आम्ही जगाच्या प्रवाहासोबत त्यांना वाहू दिलं, पण कधीही जगाचा विरुद्ध प्रवाह दाखवून दिला. तेच आम्हाला दाखवायचं.